जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधातल्या आंदोलनावरून राष्ट्रवादीमध्येच मतभेद पाहायला मिळाले। छगन भुजबळांनी जितेंद्र आव्हाडांची पाठराखण केली तर हसन मुश्रीफांनी मात्र आव्हाड यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली। या निमित्तानं राष्ट्रवादीमध्ये एक वाक्यता नसल्याचं पुन्हा एकदा पाहायला मिळालं। पाहूया। मुर्दाबाद मुर्दाबाद जितेंद्र आव्हाड मुर्दाबाद भीम का बच्चा करवा है जितेंद्र आव्हाड यांनी मनुस्मृतीचं दहन करताना बाबासाहेबांचा फोटो फाडल्यानं त्यांच्या विरोधात रान उठवण्यात आलंय। सत्ताधारी भाजप आणि राष्ट्रवादीनं ठिकठिकाणी आंदोलनं सुरू केली आहे। जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात घेतलेल्या भूमिकेवरून आता राष्ट्रवादीमध्येच दोन गट पडल्याचं चित्र आहे। छगन भुजबळ यांनी अनपेक्षितरित्या जितेंद्र आव्हाडांची बाजू घेतली आहे। आव्हाडांनी अनावधानानं हे कृत्य केल्याचं छगन भुजबळ यांनी म्हटलंय। आव्हाडांच्या विरोधात आंदोलन करण्याच्या नादात मनुस्मृतीच्या श्लोकांचा अभ्यासक्रमात केलेल्या समावेशाकडे दुर्लक्ष होता कामा नये असंही त्यांनी बजावलंय। चुकून त्यांनी जे आहे बाबासाहेबांचा फोटो असलेले जे काही पोस्टर्स होते त्याचे आमची काय होतं मला काही चालत दिसत नाही असं त्यांनी फाडलं असं आणि ते चित्र तिकडे लोकांच्या समोर त्यांनी फाडलं काय आहे ते पण पाहिलं नाही त्यांनी आणि सगळ्यांनी जे तसंच त्याचं अनुकरण केलं पण त्यांनी जे आहे नंतर माफी सुद्धा मागितली। मला असं वाटतं की त्यांची भावना जी आहेत आपण लक्षात घेतली पाहिजे। हसन मुश्रीफ यांना मात्र भुजबळांचा दावा मान्य नाहीये। आव्हाडांनी अक्षम्य अशी चूक केली त्यामुळे त्यांच्यावर कठोरातील कठोर कारवाईची मागणी होते। सगळ्या देशवासियांचा फार मोठा अपमान यामुळे झालेला आहे। त्यांची माफी मागून ती जाणार नाही। तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडला तर आमच्यासारख्या अनेक लोकांना वेदना झाल्या। असं आपण काय करतो याचं भान त्याला राहिलं नाही। प्रसिद्धीसाठी आपण एका राष्ट्रपुरुषाचा अपमान करतोय ते भान न राहिल्यामुळं या गोष्ट झालेली आहे। त्यांना अद्दल घडण्याची आवश्यकता आहे। जितेंद्र आव्हाड यांच्याबाबत अजित पवारांसह त्यांच्या समर्थकांमध्ये प्रचंड संताप आहे। असं असताना छगन भुजबळ हे मात्र जितेंद्र आव्हाडांची पाठराखण करत असल्यानं राष्ट्रवादीमध्ये सर्व काही अलबेल नाही हे अधोरेखित होऊ लागलंय। महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।